आणि वळूयात पुण्याकडे. काल रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे पुण्यात आयटी पार्क हिंजवडीचं पुन्हा एकदा वॉटर पार्क झालं. एका आठवड्यामध्ये या भागातील नाले सफाई ही झालेली होती, मात्र तरीही परिस्थिती आवाक्याबाहेर गेली आहे. रात्रभर हिंजवडी परिसरामध्ये गुडघाभर असं पाणी साचलेलं होतं, त्यामुळे प्रशासनावरती चहू बाजूने टीका होतीये. या संदर्भात स्थानिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी. काल पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीचा फटका आयटी नगरी हिंजवडी मान परिसरात सुद्धा बसला. हिंजवडी आणि मानचा हा जो भाग आहे, मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो हिंजवडी मान परिसरामधील जो हॅपी स्ट्रीट जो भाग आहे, या ठिकाणी काल 5 ते 6 फुटापर्यंत पाणी मोठ्या प्रमाणावरती साचलं. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावरती अडथळा सुद्धा निर्माण. अनेक वाहनं या पाण्यामध्ये बंद सुद्धा पडल्याचं पाहायला मिळतं. मागील काही दिवसांपूर्वी सुद्धा अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती, मात्र कुठल्याही प्रकारची सुधारणा होताना दिसत नाही. आता या ठिकाणचा आपण पाणी ज्या ठिकाण प्रवाहित होऊ शकतो त्याचा विचार केला तर हा जो ओढा आहे, आता हा ओढा पूर्णपणे बुजवल्याचं चित्र पाहायला मिळतं. अशाच प्रकारचा ओढा एक पलीकडच्या बाजूला सुद्धा, जिथून MIDCच्या अंतर्गत ते पावसाचं जे पाणी आहे ते पुढं पाठवलं जातं. आपण पलीकडच्या बाजूचा सुद्धा आढावा घेऊया. मोठ्या प्रमाणावरून या रस्त्यावरून वाहनं सुद्धा जात आहे, त्यामुळे आपण पलीकडच्या दिशेने सुद्धा ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणचा आढावा घेऊयात. हा जो परिसर आहे, या ठिकाणाहून अनेक वाहनं जी साचलेल्या पाण्यातून वाट काढत होती. काल रात्रीची ही सगळे दृश्य आपण दाखवले. आता सकाळची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला आम्ही दाखवणार. आता या ठिकाणी आपण पाहतोय तर या जो नाला आहे तो नाल्यातून जे पाण्याचा निचरा सुरळीत करण्याचं काम सध्या सुरू आहे. MIDC असेल, स्थानिक प्रशासन असेल किंवा PMRDC यांच्या वतीने हे नाले सफाईचं काम सध्या सुरू आहे. आणि ज्याप्रमाणे या ठिकाणून पाण्याला वाट करून द्यावी लागते त्याप्रमाणे आता हे तात्पुरत्या स्वरूपात ते जे फुटपाथ आहे हे फुटपाथ तोडून पलीकडच्या बाजूला पाण्याला वाट करून दिली. पलीकडच्या बाजूला पाहिलं तर आपण खालच्या बाजूला जो नाला आहे तो नाला पूर्णपणे बुजलेला आहे. अशा थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणून पाण्याला वाट काढून दिली. नक्की या ठिकाणी पाणी का साचतंय, प्रशासन याची खबरदारी का घेत नाही? काही दिवसांपूर्वी सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती, मात्र परिस्थिती दैस्य तेच आहे. तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारे पाण्याला निचरा करून दिला जातो, मात्र कुठल्याही प्रकारची सुधारणा होऊ देतो. गेल्या काही दिवसांपासून वारंवार या ठिकाणी 5 ते 6 फुटांपर्यंत पाणी साचण्याच्या ज्या घटना घडतात त्या एकूणच काय तर या ठिकाणी असलेले जे नैसर्गिक नाले आहेत ते पूर्णपणे बुजवले गेलेत आणि तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारे काम केलं जातं आणि पाण्याला निचरा करून दिलं जातं. मात्र परिस्थिती जैसे तेच असते, वारंवार अशा घटना घडतात. त्यामुळे प्रशासन आणि MIDC याबाबत ठोस भूमिका घेत काय कारवाई करणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, हिंजवडी मान.